मतलब अलाउ नहीं है ये, नहीं पर्सनल लगेज है हमारा। वो मान लिया पर अलाउ नहीं है ऊपर रखना ये। सर जी अभी सामान रहेगा किधर रखेंगे? क्या रखो? अंदर रखो गाड़ी। अंदर देखो ना जगह आहे का, दिखाऊ। मित्रांनो इतकं म्हणजे वाईट वाटतं यार माहिती का, की बाहेरच्या गाड्यांना का त्रास देतात? सगळीकडे चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्रात पण आम्हाला थांबवलं होतं पहिल्या दिवशी, पण हॅरेसमेंट थोडक्यात, बाकी काय नाही। शपथ, अरे दुकान जळालं, बाप रे। आणि सकाळी तुम्ही बघितला ना, मोराने कसला सुंदर असा पिसारा फुलवला होता। आमच्या आयुष्यातला हा पहिल्यांदा आम्ही बघितलं की मोराने मस्त पिसारा फुलवलाय है ना। तू मी पण पहिल्यांदाच पाहिलंय। ती झोपली होती, तिला म्हटलं लवकर लवकर आहे, कारण मी खिडकी उघडली नाही, इथं जवळ होते खालीच खिडकीच्या, मोर पळून चालले होते। आणि मग तिला मग हळूच उठवलं, ये म्हटलं बघ, है ना, भारी वाटलं ना। सो चला आता मस्त, आम्ही छान होते, मस्त झोप झाली, फक्त आता थंडी वाजत होते। आम्ही ब्लँकेट दोनच होते आणि आम्ही 3 जण विसरलो, मग ते आता कसं तरी आम्ही ऍडजस्ट केलं। आताचे 8 वाजलेले। हा, आता सकाळचे 8 वाजलेत आणि जेवण रात्रीचं इतकं मस्त होतं ना, चायनीज, खूप वर्षांनी एवढं सुंदर चायनीज खाल्लं आम्ही। सो चला आता मग काय खाली ब्रेकफास्ट करू। ब्रेकफास्ट करू आणि हे सगळं पहिलं लोड करू गाडीमध्ये। हो, रात्री आहे ना, तुम्हाला दाखवता आलं नाही मला व्यवस्थित नजारा हॉटेलचा। हे बघा, आम्ही खाली उतरू द्या मला। हे बघा, इथं आमची रूम होती आणि इथे खाली स्विमिंग पूल आणि इकडे रेस्टॉरंट। चला जाऊ खाली आता पटापट। मी आणि पप्पा मस्त उड्या मारलेल्या। ते बघितलंच की त्यांनी। आता असं वाटतं की आता पण उडी मारे, आता पण उडी मारायची। हा, अरे गुरु, नाश्ता करायचा का पहिला? ठेवून घेऊ ना। नाश्ता करायचा का पहिला? नाश्ता करू पहिला? लोड करायचं नाही, राहू दे, नंतर करू। ब्रेकफास्ट के लिए क्या है? हाँ सर, पराठे मिल जाएंगे आपको, छोले भटूरे मिल जाएंगे, इडली सांभर, डोसा है क्या? हाँ डोसे मिल जाएंगे। मला चीज ग्रिल सँडविच और एक सैंडविच है। चीज ग्रिल सँडविच एक चीज ग्रिल सैंडविच 2। लिटरली आहे ना, आमचं सामान म्हणजे एक माणूस आहे आमच्या बरोबर। गाडीतलं सामान सोडून द्या, बाहेर पण बघा, बघा 1 2 3 4 5 आणि 6। कसं आहे? मस्त आहे। चटणी एक नंबर, चटणी। हां, मम्मी म्हणली की मला महाराष्ट्राची पेक्षा इथली चटणी आणली। आता रोज आपण राजस्थानवरून चटणी नेऊ, महाराष्ट्रामध्ये खवड तसंच करणार मी आता। रोज राजस्थानला येणार, चटणी खाणार आणि मग परत महाराष्ट्राला येणार। अपने बाप के क्या तेल के कुएं है क्या? फायनली माझं सँडविच आलेलं आहे। तू झोपेत आहे काय अजून? हां, थोडा झोपेत आहे। अरे सॉस घे ना। नाही, मला विदाऊट सॉसच आवडतं। ठीक आहे, घ्या खाऊन आता। तर मंडळी, आमचा आता नाश्ता वगैरे सगळं झालंय। गाडी लोड करता करता 9:30 वाजले 9 वाजले आणि आता त्याच्यामध्ये आता ट्रॅफिक लागलंय
आणि तिथले लोक पण म्हणाले आता आम्हाला की तुम्हाला कदाचित इथे थोडंसं ट्रॅफिक लागेल कारण रस्त्याचं पण काम चालू आहे. बायपासचा रोड सांगितला आम्हाला, त्या हिशोबाने आम्ही आता चाललोय, म्हटले सिटीत नका जाऊ, बाहेर सिटीत नका जाऊ, So, बाहेर चला आता आजचा दिवस सुरू करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय. जय श्रीराम म्हणलं मी, जय शिवराय म्हणायचं तर. चालायचं काय, सगळे देवच आहेत आपल्यासाठी. हो. मित्रांनो, जी बाय रोडची मजा आहे ना, ती बाय रोडचीच मजा आहे. हे जे ड्रायव्हर लोक बघा ना, इकडून घुसतात तिकडून घुसतात, त्यांना जी बोलायची मजा येते ना, ती फ्लाईटमध्ये थोडीच आहे हो, किंवा ट्रेनमध्ये. आपण काय करणार, ट्रेनमध्ये जाणार, बसणार, फ्लाईटमध्ये बसणार. आपल्याला विमानातून कोणाची चूक दाखवता येतील का? नाही. इथं कसं हे कसं घुसलंय, अरे ह्याचं लक्ष. मगाशी त्या पुलावर आहे ना, एक जण लिटरली नदीकडे त्याचं लक्ष होतं आणि ट्रक होती आणि तो ह्या लेनला येत होता आपल्या साईडला. म्हणजे मग त्याला मग म्हटलं, अरे रात्ताळ्या, तिकडे काय तुला मासे भेटणार आहे काय डोळ्यांनी पकडायला? आणलं अशा झाला गाडीत. सो ते ही जी रोडची मजा आहे ना, त्याच्यामुळे शुभ म्हटलं फ्लाईटमध्ये मी नाही येत, रोडनीच येतो तुमच्या बरोबर. हा, हे बघा आता हा बघा कसा अंगावर येतोय बघा, ते बघा. आता मला एक सांगा खरं सांगा, काय म्हणतोय, खरं सांगा की आता तुम्ही काय आता विदाउट अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लिव्ह रोडने आले, मग तुम्हाला सगळं किती काय काय दिसणार की काय तिथं केवढा मोठा लेक आहे, किती गाडी आहे, हे सगळं आहे. हा, सगळं दिसणार व्यवस्थित. प्लेननी कसं वरतून ढगांमधून येणार आणि खाली उतरणार झालं आणि प्लेन मध्ये झोपणार आपण बस. याच्या व्यतिरिक्त आपण काय प्लेन मध्ये करत नाही किंवा ट्रेन मध्ये करत नाही. ट्रेन मध्ये तर फुल चुलता पूल असतो. आणि लिटरली आहे ना 12 किलोमीटर पासून आम्ही हाच रोडला ट्रॅफिक आहे. येस. छत्रपती वीर शिव चमके, तेज तिलक तलवार शिवाजी, ओ शंभू रूप अवतार शिवाजी, धराधर की केले लाल शरीरा, केसरिया की लाज शिवाजी, तेज तिलक तलवार शिवाजी, ओ शंभू रूप अवतार शिवाजी, केसरिया की लाज शिवाजी, घेतले मावळे सोबती नाही, लढले मातीसाठी, कौला भगवा हाती, ऑनलाईन ऍड बुकिंग. मित्रांनो, पेट्रोल पंपावर थांबलोय राजस्थानमध्ये आणि शिवाजी महाराजांची गाणी ऐकतोय, ती पण राजस्थानी स्टाईल मध्ये. भारी ना? गाडी गरम झाली आहे आणि गरम म्हणजे आम्ही काळजी घेतोय गाडीची, कारण आमची मोठी राईड आहे आणि टायर पण गरम झालेले आहेत. सो म्हटलं आपण थांबू. लिटरली ना 54 डिग्री सेल्सिअस पर्यंत टायरचं हे झालेलं आहे, गरम झालेत. एअर प्रेशर तेवढंच आहे कारण नायट्रोजन भरलं होतं, त्याच्यामुळे एअर प्रेशर काय फ्लक्च्युएट होत नाहीये. काय म्हणते? आणि हा जो रॅप बनवलाय ना, तो राजस्थानी मुलांनी हा, राजस्थानीच मुलांनी बनवलाय. भारी वाटतंय ना ऐकायला. चला डिझेल भरून घेतो. डिझेल भरायला थांबलो होतो आणि 20 मिनिटं आले आम्ही थांबलेलो. आता 1:30 वाजलेत. सो अजून एक 10 मिनिटं 15 मिनिटं थांबणार आहे आणि मग निघणार आहे. आणि सकाळपासून 250 किलोमीटर झालेत 3.5 तासात. चांगले झाले. चांगले आलो आपण. या बुई. ओके, बाय बाय. बाय बाय. बाय बाय. तर मंडळी, मस्त बर्गर किंगचे बर्गर वगैरे फ्राईज वगैरे आम्ही घेतलाय. मीलच घेतलाय. शुभ झोपला होता. शुभला आता उठवलंय. 2:30 वाजलेत आणि भयंकर उकाड आहे, भयंकर. लिमिटच नाहीये. सो आता इथं आम्ही ना हॉटेलमध्ये कुठं थांबून खायची पण आमची इच्छा नाही आली, त्याच्यामुळे म्हटलं बर्गर घेऊ आपण आणि निघू. बर्गरचं हे बर्गर किंग शोधायला पण आम्ही जवळपास 60 किलोमीटर पुढे यायला लागलंय. म्हणजे ऑन दी वेच आहे, फक्त युटर्न मारून 1-2 किलोमीटर यायला लागला आम्हाला.
स्वतः खाऊन घेतो आणि लगेच निघतो. 2 hours later. मतलब अलाउ नहीं है ये, नहीं नहीं पर्सनल लगेज है हमारा. वो मान लिया पर अलाउ नहीं है ऊपर रखना ये. सर जी अभी सामान रहेगा किधर रखेंगे? क्या रखो, अंदर रखो गाड़ी. अंदर देखो ना जगह है क्या? दिखाओ. पीछे यहाँ रखते हैं अंदर. नहीं ना अंदर देखो ना जगह है क्या? जगह ही है अंदर. नहीं ना. कराओगे चेक कराओगे. आता काय त्याचे घेणार का? गाड़ी एक खतरनाक है साहब, 4x4. खतरनाक. अरे पानी दूँ क्या सर? क्या पानी दूँ आपको? अरे नहीं चलता है. खाने के लिए पूछो क्या आप हमारे लिए बोलो. क्या कहते हो मेरा ट्रांसपोर्ट है. लेने वाले हैं? मोबाईल में मोबाईल दे ना माझा. हातात होता ना तू. अरे पीयूसी काढलं होतं ना आपण. हा खाली आहे बघ. कुठे ठेवलं? गेट पर तो ठीक है सर. लगेज का है सर जी पर्सनल लगेज बैग वगैरह रहेगा तो किधर रखेंगे आप ही सोचिए. ये भी वो ठीक है सर, अलाउ नहीं है इसका फाइन होता है. सही बता रहा हूँ. झालं? ऑल ओवर इंडिया हम लोग घूमते हैं सर जी. आज ही जा रहा है ऐसा नहीं है. आप ही बताओ सर जी फैमिली के साथ क्या बताएं? प्लीज. रिक्वेस्ट तो है, मान ली बात, पर फैमिलीज का दूर माना. मित्रांनो इतकं म्हणजे वाईट वाटतं यार माहिती का की बाहेरच्या गाड्यांना का त्रास देतं. सगळीकडे चालतंय काहीच प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्रात पण आम्हाला थांबवलं होतं पहिल्या दिवशी. पण हॅरेसमेंट थोडक्यात बाकी काय नाही. मग काय? ठेवून दे रे बाळात. घेतले किती 200 रुपये. 200 रुपयासाठी मी त्यांना तेच रिक्वेस्ट करत होतो फॅमिली के साथ हो ऐसा मत करो सर जी. मेन म्हणजे काय म्हणत होते, आरसी वगैरे ठेवून जावं. आरसी कसं ठेवणार आम्ही? आम्हाला पुढे नाही जायचंय. ते- अजून 2,000 किलोमीटर जायचंय. ते मुद्दाम आहे ना त्रास देत होते बाकी काय नव्हतं. बाकी काही नाही. 200 दिल्यावर बरं ठीक आहे जावा काय नाही प्रॉब्लेम. काय बोलायचं. काय बोलायचं आता? आणि आता टेंट आतमध्ये कसं ठेवणार. ठीक आहे चला जाऊ दे त्यांचं ते काम करतात. त्यांचं काम करता येते, चालायचं. घामाघूम झाले ना. अरे कसलं गरम होते बाहेर. हा ना. तो मला काय म्हणलंय आता पुढे पण अडवतील तुम्हाला मग काय करणार. म्हटलं अहो ते माझं पर्सनल लगेज आहे काय बोलणार मी. ऑनलाईन घ्या म्हटलं फाईन काय प्रॉब्लेम नाही मी ऑनलाईन भरतो. ऑनलाईन मी भांडतो पण चला. ऑनलाईन पण घ्यायला तयार नाहीयेत. ऑनलाईन पण नाही म्हटले आम्ही ऑनलाईन नाही करत. ठीक आहे म्हटलं मला आलं लक्षात की त्याला आता चहा पाणी पाहिजे. गाडी जाळली. शपथ. अरे दुकान जाळलं. बाप रे. डेंजर. माय गॉड. गाडी पण होती त्याच्यामध्ये. गाडी पण जळाली आहे. पहिल्यांदा बघितलं असं. शूट यार स्प्लेंडर होती. विचारा राव ज्याची गाडी असेल किती वाईट वाटलं असं. हो ना. ए तू सीट बेल्ट लाव. लावते ते मगाशी मारते मारले. का हा त्याचे परत 200 द्यायला लागतील. अहो असं लय टाईट झालेलं मला म्हणून मी मी ना आता बघा मी जरा थोडा नर्वस झालो होतो मगाशी. आता हिला म्हटलं जाऊ दे 200 बांटते जाएंगे अभी लद्दाख को. 400 रुपये आली. नाही 200 दे ते पकडला ना पोलीस 200 देंगा. उससे ना एक ज्यादा न कम. मित्रांनो काय सनसेट होतोय यार. काय सनसेट होतोय एकदम सुरेख म्हणजे लिमिटच नाही.
खूप सुंदर. आणि मागून ट्रकवाला मला त्रास देतोय. आणि रोड पण सुंदरच आहे. एकदा 40चा स्पीड सांगितलाय, थोडा पुढे गेलं म्हणजे जास्ती घेतलं की लगेच फाईन आहे. काय सनसेट होता राव. वाह वाह वाह. या रोडला आहे ना 80चा स्पीड हवा आहे, म्हणजे रिक्वायर्ड आहे. आणि माझ्या मते ना इथं कमीत कमी 100चा स्पीड पाहिजे होता. कारण 80ने असं वाटतं की मी लिटरली झोपल का काय. ओके, तर मित्रांनो आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आमचे टोटल किलोमीटर झालेत आज 800 किलोमीटर. आणि समोर आता हे सगळे मच्छर मेलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. पण जयपूर सोडल्यापासून आहे ना जवळपास 250 किलोमीटर झाले. आम्हाला अजिबात कुठलंच हॉटेल नाही मिळालं. सो स्टेचा जरा अवघड विषय होईल बहुतेक आज. मला काय समजत नाही काय करावं. सो काय होतंय मला काही समजत नाही आता. आणि मला तर लिटरली झोप यायला लागलेली आता. झोप जेव्हा येते ना तुम्हाला तेव्हा गाडी चालवणं खूप धोकादायक आहे. आणि अजूनही चंदीगड जवळपास 150 किलोमीटर आहे. सो बघू काय होतंय, तुम्हाला देतो अपडेट मी.